नमस्कार. आपण युनिक गोवावर पाहणार आहात. जी टी व्ही, साम टी व्ही फेम, महाराष्ट्रातील श्री देव भैरव जोगेश्वरी महिला फुगडी मंडळाच्या पारंपरिक व आधुनिक फुगड्या व युनिक गोवासाठी या ग्रुपची घेतलेली खास मुलाखत. जाई जाई शेवंती आपोली फुली नाना पेरी हार घुमती तू पदरी सख्यांना बोलावी ते गाद गा गांधारी पूजिते सख्यांना बोलावी ते पलमा गणेश देवा पलमा गणेश देव माझा खेळ माडीला करीन तुझी सेवा माझा खेळ माडीला करीन तुझी सेवा माझा खेळ माडीला वेशीदारी माझा खेळ माडीला वेशीदारी हात गा गांधारी पूजिते सख्यांना बोलावी ते गाद गा गांधारी पूजिते सख्यांना बोलावी ते मिरची कुठची का मिरची आई बोलावते बाबा बोलावतात कुठची का मिरची अगं गाड्यांचा आवाज अगं गाड्यांचा धूर कुठची का मिरची अगं सायकलवर जाते अगं पेट्रोल वाचवते कुठची का मिरची अगं हे बोलावतात आपला ग्रुप आताच इथं आपण चांगलं परफॉर्म केलं. इथं आदर्श जी आपली सहकारी बँक आहे त्याच्यात आपण चांगलं परफॉर्म केलं. खूप चांगलं वाटलं की आपला एवढा मोठा ग्रुप एक आपली मूळ संस्कृती आपली फुगडी जी आहे मूळ ती संवर्धन करण्यासाठी आपण झटत आहात. एक चांगलं म्हणजे याच्यातनं आपला संदेश जातो, याच्यातनं आपण समाज प्रबोधन पण करत आहात. एक चांगलं म्हणजे एकदम मस्त प्रभावी आपलं प्रेझेंटेशन पण झालं इथं. मग आपलं नाव आणि आपल्या ग्रुपविषयी आम्हाला काय सांगणार? युनिक गोवा माझा यूट्यूब चॅनल काय सांगणार? नमस्कार, मी सौनिका श्रीनिवास राऊळ, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. गेल्या 15 वर्षापूर्वी श्रीदेव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ म्हणून आम्ही स्थापन केलं आणि ह्या सगळ्या मुली माझ्यासोबत नेहमी असतात. याच्यात ही ॲडव्होकेट आहे प्रतीक्षा तेंडुलकर. हिने अगदी आत्ताच ब्रिटिशन VLCCला होऊन आली आहे ती. त्यानंतर अजून एक तेजश्री मिस्त्री, ही पण ॲडव्होकेट आहे. अजून शिक्षिका आहेत आणि ह्या ग्रॅज्युएट लास्ट इयरला आहेत या दोघीजणी आणि यांचं पण शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि स्वतःचं काही ना काही उद्योग आहेत शिवणकाम वगैरे करून आणि महिलासुद्धा आहेत गृहिणी. हे सगळं सांभाळून हा खेळ खेळतात आणि आत्तापर्यंत आम्ही मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि आता तुमच्या गोव्यामध्ये बऱ्याच वेळा आलो आहे, पण पणजीच्या पुढे नाही आलो होतो. तर आता पणजीमध्ये सुद्धा आम्ही हे सादरीकरण केलं आहे आणि आत्तापर्यंत आम्ही 177 स्पर्धा केल्या आहेत आणि त्यातून आम्ही 156 स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक आहोत. त्याचबरोबर मला आत्ता गेल्यावेळी तुमचा गोवा अचीवर पुरस्कार मिळाला. त्यानंतर आत्ता कोल्हापूरला महाराष्ट्र लोककला पुरस्कार मिळाला आणि मालवणलासुद्धा आम्हाला पुरस्कार मिळाला होता, सिंधुदुर्ग लोककला पुरस्कार. आत्तापर्यंत आम्हाला 3 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आमच्या संघाला आणि मलासुद्धा. मग एवढं म्हणजे एक तर आपण आता जे काही जमाना आधुनिकतेचा आहे, खूपसे प्रकार आता आधुनिकतेकडे जग झुकतं आहे आणि एवढं असताना आपण एका आपल्या मूळ संस्कृतीकडे जाऊन अशी फुगडी आपण सादर करत आहात. कुठून आपल्याला ही अशी प्रेरणा मिळाली? प्रेरणा म्हणजे असं मंदिरामध्ये आम्ही ज्यावेळी असं गोळा झालो होतो, आमच्या मंदिराचा परिणाम सप्ताह असतो तेव्हा, आणि तेव्हा सगळ्या महिलांच्या मनात आलं की फुगडी ग्रुप करावा का असं. आणि त्यावेळी नंतर मग त्या प्रेरणेतूनच फुगडी ग्रुप करावा, डान्स ग्रुप काढावा की फुगडी ग्रुप असं, आणि त्यातूनच प्रेरणा मिळाली. खरं तर लहानपणी मी अगदी 5-6 वर्षाची असल्यापासून माझ्या आईच्या घरी फुगडी ग्रुप होता आणि ते कुठेतरी लग्न झाल्यानंतर थांबलं होतं. पण नंतर काही वर्षानंतर हे पुन्हा आमच्या मंदिरात हरिनाम सप्ताहापासून सुरू झालं की फुगडी ग्रुप करावा. आणि फुगडी ग्रुपला जी सुरुवात केली, हळू सुरुवात केली, वाडीत घालायला सुरुवात केली आणि त्यातून जे मानधन मिळालं आम्हाला पहिलं, ते मानधन आम्ही आमच्या भैरव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 11,000 रुपये देणगी दिली आणि त्यानंतर जे आम्ही सुरू केलं ते नवरात्रपासून मग मागे वळून पाहिलं नाही असं. जे जिथे गेलो तिथे आम्हाला यशच पदरात पडलं. म्हणजे कुठेही स्पर्धेला गेलो तर अपयश घेऊन आलो नाही. आपलं आपण म्हटलं की
आमच्या युनिक गोवाच्या जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना कळण्यासाठी मी आपल्याला हा प्रश्न विचारतो आहे, आपलं माहेर कुठं आणि सासर कुठं? माझं माहेर सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुक्यात बोर्डवे गावची मोडक, आणि सासर सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका आणि प्रॉपर कुडाळ भैरव मंदिर निता राऊळ. सगळा गट आपला कुडाळ भैरवगड कुडाळमध्ये. आणि आता म्हणजे एवढे आपण कार्यक्रम केले, एवढे इतकं बक्षिसं घेतली, पारितोषिक घेतली, मग अनुभव काय याच्यातनं, म्हणजे अजून प्रतिसाद चांगला मिळतोय काय आहे? प्रतिसाद अप्रतिम मिळतोय. मी आता कोल्हापुरातही कार्यक्रम केला, लोकांना खूप आवडतंय. लोक म्हणतात तुमचं जो नाविन्य आहे, प्लस तुम्ही आधुनिकता आणि पारंपरिकतेला आधुनिकतेची झालर लावून जे करताय आणि त्यातून खेळाच्या माध्यमातून तुम्ही शरीराला जे व्यायाम आपला जो होतो तो व्यायामही समजावून सांगताय लोकांना. म्हणजे लोक जिम किंवा डाएटकडे वळले, ते न करता हे जरी खेळ खेळलो आपण तरी त्याच्यातून आपल्या शरीराचा सर्वांगीण संपन्न व्यायाम कशा प्रकारे होतो तेही समजावून सांगतोय. त्याचबरोबर आम्ही समाज प्रबोधन करतोय प्रत्येक खेळाच्या माध्यमातून. म्हणजे पारंपरिक गाणं पारंपरिक आहे, पारंपरिक गाण्याची चाल घेतोय, ताल लय ठेका तोच आहे, पण त्याला शब्द जे आहेत ते मी आधुनिकते समाज प्रबोधनाचे दिलेले आहेत. अशा माध्यमातून आम्ही समाज प्रबोधनही करतो. त्यामुळे लोकांचा मला आता काल मी मुंबईतही प्रोग्राम केला तर रिस्पॉन्स जबरदस्त आहे. कौतुक फार होतं आहे की नवीन मुलींना तुम्ही आपले सांस्कृतिक पारंपरिक खेळ तुम्ही सांगताय, असं शिकवताय. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे. वंदन खेळताना वंदन फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी, फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी, कंबर फुगडी कमरेला आहे वेडा, आम्ही दोघी खाऊ मथुरेचा पेडा मथुरेचा पेडा. फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी, फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी, फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी, फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी. श्रावणात पडतात प्रगताचे सडी, बापरू आमचे छान छान कोडी, करंड्यावर कंडा करंड्यावर मोर, माझ्याशी फुगडी घेते चंद्राची कोर चंद्राची कोर. फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी, फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी. ऐस पैस बसरला केच पान, आमच्या दोघींची फुगडी छान, वांगडा चलगवाडी चलगवाडी, तू काही कुण घेन साडी. फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी, फुबाई फुगाडी चमचम करते बुगाडी. बाईच्या गवतीच्या जोगेश्वरी ग्रुप मधून जागृती पा बाई पा खेळ मंगळागौरीचा, पा बाई पा खेळ मंगळागौरीचा, माध्यम खेळाचे जागर जड जागृतीचा, जागर जड जागृतीचा. सुपही नचवा गे डावा उजवा हात उद्या, सुपही नचवा गे. सुपाचा आमचा एकच मान जसा गणाचा दिसतो का, सुपाचा आमचा एकच मान जसा गणाचा दिसतो का. चांगलं चांगलं राखून ठेवा मंगाळ बाहेर पुढवा ग, चांगलं चांगलं राखून ठेवा मंगाळ बाहेर पुढवा ग. डावा उजवा हात हलू द्या सुपही नचवा ग. गंध पूजिते मंगळा गौर, पूजिते मंगळा गौर. चिरे बाई चिरे दगडी चिरे, पाण्याचे कमळ पुष्प कर फिरे, फुलात फुल कमळाचे बाई कमळाचे, श्री विष्णूला वाहायचे बाई वाहायचे. पडवाच्या वेलीवर पाय कसा देऊ ग पाय कसा देऊ, नागाच्या पाणीवर दिवा कसा लावू ग दिवा कसा लावू, मुठभर तांदळाचं वाण कसं देऊ ग वाण कसं देऊ. पडबळ घुम मोबाईलवर बोलू की मोबाईल चालू, हे असं मागू की आम्हाला बोलू, जीवन आहे बहुमोल अशाने जीवन नका हो गमू, नेहमी हेल्मेटचा वापर करू. पडबळ घुम. नागरी बायकांच्या हातात नित्याचीच नाही. हे आता जीवियो रमूते नाचून बाय माझी गमूते, हे आता जीवियो रमूते घुमूते घागर घुमूते, हे आता जीवियो रमूते. रुनु झुनु त्या पाखरा जारे माझ्या माहिरा, रुनु झुनु त्या पाखरा जारे माझ्या माहिरा. आली गौरा
गौराई अंगणी तिला लिंब लोण कराली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा माझे माहेर सावली उभी दारात माऊली माझे माहेर सावली उभी दारात माऊली तिच्या काळे जाते बाई माया मतीचा जरा तिच्या काळे जाते बाई माया मतीचा जरा सौभाग्यात लेन कवर माझी लेऊ दे मोर पंखी साडी कवर माझी नेसू दे सौभाग्यात लेन कवर माझी लेऊ दे मोर संचालन ज्यावेळी सूत्रनिवेदन म्हणून आपण करत होता त्यावेळी आपण सांगितलं की GTVवर पण आपण कार्यक्रम केलेत. पण त्याचा अनुभव काय आहे किंवा काय? GTVचा तर त्यावेळी अनुभव एवढा म्हणजे सुंदर होता. पहिला ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी भाऊ कदम आणि त्यांची टीम होती, रत्नागिरीला गेलो होतो. त्यावेळी खरं तर आम्ही अगदी सगळ्या मध्यमवर्गीय घरातल्या होत्या आणि त्यावेळी म्हणजे कोणाजवळ असं एवढ्या चांगल्या स्टँडर्ड साड्या वगैरे नव्हत्या. त्यावेळी आम्हाला दीप्ती केतकर होत्या, त्या म्हणाल्या होत्या की तुम्ही वेशभूषा चांगली करा, तुमचा नंबर कुठे गेला नाही आहे, कारण पुण्या मुंबईच्या संघांच्या वेशभूषा चांगल्या असणार. आणि त्यावेळी आम्हाला आमचे नगरसेवक त्यांनी आम्हाला मदत केली होती की स्वतः त्यांनी आम्ही ज्या घागरी वापरतोय त्या घागरी आणि त्यावेळी आम्हाला साड्या नगरसेवकांनी दिल्या होत्या 15 साड्या 15 जणींना आणि ज्या घागरी वगैरे आहेत त्या आणि प्रॉपर्टीसुद्धा जेवढी आहे तेवढी आम्हाला वाडीतल्या प्रत्येक घरातून आलेली प्रॉपर्टी आहे, म्हणजे आम्हाला विकत घ्यावं लागलं नाही. आता GTV सोडून अजून कुठं आपण कार्यक्रम सादर केले? जागर मंगळागौरीचं या ठिकाणी सादरीकरण केलं आहे साम TVला आणि बऱ्याच कार्यक्रमांनी मोठमोठ्या संस्था जिथे आहेत, पुण्याला भीमथडी यात्रा झाली होती तिथे सुद्धा आम्ही सादरीकरण केलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं जातं सादरीकरणाला आणि बरीच मंडळं आहेत, मंदिराचे जीर्णोद्धार असतात किंवा आणि असे हे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम तिथे आम्हाला आवर्जून बोलवलं जातं. कित्या फूक केना फूक केलस फूक सांग फूक केडी फूक बघ फूक तुझा फूक चढू फूक बघू फूक इल्लई फूक तेवा फूक ताव फूक माका फूक साधा फूक गोळा फूक वाटला फूक म्हणा फूक मिया फूक टेका फूक माझा फूक जिला फूक पसंत फूक केले फूक पण फूक लगीन फूक झाद्या फूक पासून फूक ताव फूक घरात फूक मीठ फूक बघना फूक दाट फूक साधा फूक जवान फूक कडू फूक चांगले फूक पर फूक असे फूक पळी फूक चोरून फूक आणि घाटे का फूक कोंबा फूक तान फूक पेता फूक तर फूक तुया फूक टेका फूक आधी फूक रीत फूक लाय फूक तिनी फूक मग फूक माझ्या फूक चढा फूक नाव फूक तेवढा फूक काम फूक नाय फूक तुझ्या फूक घरात फूक उदीर फूक झाले फूक ते फूक अशी फूक वळी फूक यौन फूक जातक फूक पाणी फूक सोना फूक मोठेपण फूक सांगताय फूक लगीन फूक कळकणा फूक काय फूक ठराव फूक झालो फूक म्हणे फूक जीन फूक वयात फूक नोकरी फूक असा फूक मनान फूक सगळे फूक दोन फूक तुझो फूक वीर फूक बघूचो फूक तेव्हा फूक पंचीच्या फूक तेंडात फूक सोरो फूक यौन फूक पडलेलो फूक असता फूक तर फूक तुया फूक एका फूक आधी फूक रेशील फूक आण फूक मगे फूक ये फूक येडी फूक तुया फूक माझा फूक तुझा फूक फूक नावा फूक कैलास फूक तुझा फूक चढू फूक आधीच फूक छोटा फूक होता फूक माझा फूक दिलाचा फूक खिशातले फूक पैसे फूक चोरू फूक ता फूक बघूचा फूक तेवा फूक
रात्री गोपिनो संसार नाही मोठा नात्यांना तोटा एकटेपणाला मिळतो फाटा सुख दुःख वाटून घेऊया मिळून सारे राहूया आजी आली आत्या आली मामी आली मावशी आली वृद्धाश्रमाची वृक्षवल्ली करू वृद्धाचरणाचे आशीर्वाद घेऊ एकाच कुटुंबात राहूया संसार सोन्याचा करूया गोपिनू ग गोपिनू अर्ध्या रात्री गोपिनू मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते कल्या पहाटे स्नान करूनी पंचारतीचे ताट घेऊनी सुहासिनी या साऱ्या मिळवणी वाळूची पिंडी करीते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते चांदण्यात चांदणं पिठवर चांदणं चांदूला रातीला बाजा ग बाई चांदूला रातीला बाजा या बाजेवर कोण देवनी जे ग कृष्ण देवनी जे राधाबाई नाली ते वारा ग बाई राधाबाई नाली ते वारा चांदण्यात चांदणं पिठवर चांदणं चांदूला रातीला बाजा ग बाई कृष्णाच्या गवळणी सोळा किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रच खेळू चला रंग उधळू चला रच खेळू चला रंग उधळू चला आला आला ग कानाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरली गोडा जुगालात नाच गवतालात पैंजण तरतरले अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरली गोडा जुगालात नाच गवतालात पैंजण तरतरले गोपियाला नटून काना दिसतो उठून गोपियाला नटून काना दिसतो उठून नव्या नवतीचा श्रृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती अशी आसरी गरोटावरी बासरी फुलली सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती मूर्ती अशी आसरी गरोटावरी बासरी फुलली सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती रथ कोणा करून गोपबाळी मिळून रथ कोणा करून गोपबाळी मिळून सांज सकाळी गोपाळ काला आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला गृहिणीचा ग महिमा मोठा गृहिणीचा ग महिमा मोठा कामे करू चला संस्कार रुजवू चला कामे करू चला संस्कार रुजवू चला घरादाराचा उद्धार केला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला की तुम्ही मगाशी म्हटलं
म्हटलं वेशभूषा, आपली वेशभूषा पण अप्रतिम होतीच. त्याबरोबर आपली जी गीते होती ती म्हणजे एकतर चांगली एक दर्जेदार गीते होती. आधुनिकतेचा आणि पारंपरिक सांस्कृतिक ठेव्याचा त्याच्यात मिलाफ होता. हे कसं काय जमतं आहे? आपणच करतात की अजून कोण करतं? नाही, असं सुचतं. म्हणजे चालता चालता ज्यावेळी आम्ही असं एकेदोघी बोलता बोलता मग मुली पण सांगतात की काकी नाही हे ॲड केलं तर कसं होईल बघ करू. मग चाल माझ्याजवळ असते, मग शब्द मुली पण सांगतात मला मध्ये मध्ये का की हे हा शब्द घालून बघ कसं गीत होईल तयार ते. आणि असं आम्ही चालता चालता आता इथे मी सादर करता आलं नाही ते गीत किकीचं पण किकीने आणि देवगडला जात होतो. आम्हाला उशीर झाला होता आणि रस्त्यात फार खड्डे होते. मग त्यावेळी ते आम्हाला गीत सुचलं की रस्त्यात खड्डे किती, वाहन चालवायची भीती, की गाड्या वापरू CNG असं. म्हणजे अचानक असं त्यावेळी ते सुचलं. नवीन लग्न झालं म्हणजे माहेरची थोडी शोड असते नाही का, म्हणून काय सासरच्या सगळ्या वस्तू माहेरी नेऊन द्यायच्या. हो सासूबाई रागवणारच. आमच्या सासूबाई आल्या चक्क इथपर्यंत लाटणं घेऊन, चला पाऊया घेऊन येतोय चोरटी सुनबाई. भावाला आवडतात त्याला आम्ही दिले, त्याला आम्ही दिले. तिने कोर्स केला, तिला आम्ही दिला, तिला आम्ही दिला. स्वतःला घेतल्या गणपतीपासून 4-4 पैठण्या आणि मला काय 200 रुपयामध्ये सेलमधली साडी. मी पण सुनबाई आहे म्हटलं. तुम्ही त्या दिवशी गेला होता की नाही माहेरी, लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही चेक करायला, तेव्हा तुमची पैठणी घेतली आणि तिचा की नाही 1 पीस शिवला, 1 पीस शिवला, 1 पीस शिवला असं म्हणतस ना. थांब तुझ्या 1 पीसचे पडद्यात शिवतो. तलवारीच्या धारेवर रयतेसाठी प्राण देतील आपल्या निजड्या छातीवर, आपल्या निजड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे वर सजा राजावर, प्राणपणाने लढले मावळे वर सजा राजावर, राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्यात दगडावर, शिवरायांचे नाव गाजते गड किल्ल्यात दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्यात दगडावर, शिवरायांचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. आपण काही म्हणजे आता जे समाजातील समस्या आहेत त्या आपण इथं मांडल्या. एक म्हणजे भ्रूण हत्या किंवा मग मुलगी नको आधीच, किंवा अजून आपले जे सण उत्सव आहेत त्याविषयी मंगळागौरी असो किंवा बाकी याच्याविषयी आपण चांगलं याच्यातनं सादरीकरण केलं. त्याविषयी काय सांगा? असं काय झालं आजकाल मुलांना ना लहान पूर्वी पहाट म्हटली की बघितलात ना पहाट व्हायची, पण आता पाश्चात्य संस्कृती आपण कडे वळलो आहे. आपण आता मुलींना असं माहीतच नाही आहे की सकाळीच तुळशी वृंदावनाला पाणी का घातलं जायचं, दळण संडण म्हणजे करायचो आपण, दळण कांडण घरच्या घरी दळण करायचो. ज्यावेळी दळणाला बाई बसायची त्यावेळी अगदी एक मांडी घालून बसायची आणि एक पाय सोडून बसायची आणि त्याच्या ओटी पोटाचा अगदी व्यवस्थित व्यायाम व्हायचा, दंडांचा व्यायाम
सुद्धा व्यवस्थित व्हायचा. पण आता काय होतंय, तेच आपण योगामध्ये जातोय तर तेच हात पकडतात आणि असं आपल्याला करायला लावतात. पण हे आपण दळण केलं घरच्या घरी तर त्याचे किती फायदे आहेत हे लोक विसरत चालली आहे. म्हणून आम्ही ते दळण कांडण किंवा पूर्वीच्या काळी वासुदेव किंवा पिंगळी यायचा घरी. आता गोव्यात मला माहीत नाही, पण आमच्या कोकणात तर पूर्वी पहाटे 5ला वासुदेव किंवा पिंगळी यायचा. मग अगदी मुलं आनंदाने उठायची त्याच्यासाठी. पण तो आता तेही बंद झाले. म्हणून आम्ही तो वासुदेवही त्याच्यातनं दाखवतोय. म्हणजे पूर्वी पहाट कशी होती, महिला विहिरीवर पाणी भरायला जायचा घागर घेऊन, आता काही नळाला पाणी असतं. म्हणजे ते पण आम्ही त्याच्यातनं म्हणून दाखवतोय की मुलांना कळावं. आणि आमचं त्या बाबतीत कौतुक होतं की हे पाहायला मिळत नाही आहे कुठे ही गोष्ट. किंवा मी गोप दाखवला, त्या गोपात मी गीताही म्हटले की ते एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. मग त्या गोफ कसा एकमेकात विणला जातो आणि तो एकमेकींवर डिपेंड असतो. म्हणजे ही इकडची इकडे जरी चुकली तर तो गोप पूर्ण विस्कटणार. मग ते एकत्र कुटुंब कसं गोपासारखं बांधून ठेवायचं हे मी त्याच्यातनं सांगायचा प्रयत्न केला. म्हणती राजा वैष्णवाची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाम होती तुझे रूप ध्यानी निघाला तुझी आज कानावली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची तू माऊली. माऊली 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 रूप तुझे. माऊली 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 रूप तुझे. विठ्ठल 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 देवा कडे मला पलीकडे पांडुरंगा. नदीवरली चंद्रभागा नदीवरली चंद्रभागा नदीवरली चंद्रभागा. देवा कडे मला पलीकडे पांडुरंगा. नदीवरली चंद्रभागा. चालला गजर जालो अडिल नावली नजर कळसाला. पंचप्राण तल्लीन आता पायीन पांडुरंगाला. देखना कळस डोळीना तुळस दावितो चंद्रभागेची. समीपही दिसे पंढरी त्याच मंदिरी माऊली माझी. उपदर्शन मागे आता तू सकल जगाचा दाता. हे कुशीत या माऊली तुझ्या पायरी देवितो माता. माऊली 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 पुंडलिकार देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अजून पुन्हा एकदा आपलं नाव सांगा, आपल्या ग्रुपचं नाव सांगा आणि आजच्या पिढीला आपण काय संदेश देऊ इच्छिता. माझं नाव सौ नीता श्रीनिवास राऊळ, जिल्हा सिंधुदुर्ग, राहणार कुडाळ भैरववाडी. आणि माझ्या ग्रुपचं नाव श्रीदेव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ. आम्ही कुडाळ भैरववाडीमध्ये राहतो. आजच्या पिढीला मला हाच संदेश द्यायचा आहे की तुम्ही वेस्टर्नकडे न जाता आपलं कल्चर, आपली संस्कृती काय आहे ही जपण्याचा प्रयत्न करा. आपली संस्कृती जर तुम्ही जपलात किंवा आता नऊवारी साडी, आता माझ्या मुली म्हणजे एवढं म्हणतात की नऊवारी साडीत एवढं कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे आता त्या 7-8 तास नऊवारी साडीत होत्या पूर्ण. मग ते तुम्ही जपायचा प्रयत्न करा. आपलं कल्चर आहे, जिथे जाल तिथे आपल्या संस्कृतीप्रमाणे तुम्ही संस्कृती आपली जपा, एवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि आमचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर जर तुम्हाला माझा कार्यक्रम हवा असेल तर माझा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देते 9404 77 54 73. ह्या क्रमांकावर मला संपर्क साधा. धन्यवाद. तात बेगीन चाललं जीवाचा मैत्र डबळ्याणी कवळ्या बिरबिरती रानात पाकळ. सकाळी सकाळी कामाची घाई मला कोणाची मदत नाही. सकाळी सकाळी कामाची घाई मला कोणाची मदत नाही. दारात सडा मी शिंपडीते काही दारात सडा मी शिंपडीते काही त्यावरी रांगोळी देखीते काही
सुपात जोंधळ गोळीते, बाई जात्यार तांदूळ दळीते, बाई तुळशी तुला मी पूजिते, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू येर बा विठ्ठला, तू येर बा विठ्ठला. साळीच डाळीच घातील कांडण गिरजा बाईनं, साळीच डाळीच घातील कांडण गिरजा बाईनं. हे काय करते उठते बसते, हे काय करते उठते बसते, साळीच डाळीच घातील कांडण गिरजा बाईनं, साळीच डाळीच घातील कांडण गिरजा बाईनं. उजळणी आलं आभाळ रामाच्या पारी, उजळणी आलं आभाळ रामाच्या पारी, आणि गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी. चल उठा ग सयाणू जाऊ पाण्याला, बायाणू तुमच्या आत अकर उठली घरत्यात, बाई घरत्यात कृष्णाचं रूप ही आले चालून दारी, आणि गाव जागवित आली वासुदेवाची सारी. दाण पावलं वासुदेवाला, दाण पावलं वासुदेवाला, दाण अगाध निर्गुण प्रगटली भवानी, महिषासूर मर्दाना दावणी, विविध तापाची करावया जाडणी, विविध तापाची करावया जाडणी, भक्ता लागे तू पावची निर्वाणी, नाहीचा जोगवा जोगवा मागे, नाहीचा जोगवा जोगवा मागे, जोगवा मागूया पाणी बचतीचा, जोगवा मागूया वीज बचतीचा, जोगवा मागूया श्री गुणातीचा, ऐचा जोगवा जोगवा मागे.